माननीय महानवर सर, आमचे मित्र प्रसिद्ध उद्योजक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महादेवजी कोगनूरे सर, डॉक्टर नदाब सर, डॉक्टर पठाण मॅडम, माधव पवार सर, योगीराज वाघमारे सर, दत्ताजी गायकवाड सर, आमचे मित्र महेश धनवानी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. जनता राज्य न्यूज चॅनल सुरू करून 2 वर्ष झाली आणि या 2 वर्षामध्ये चॅनलच्या वतीने बरेचसे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. वास्तविक पाहता गेली 2 वर्षाचं स्वप्न होतं की या मंचकावर जी मंडळी उपस्थित आहे, या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा, अतिशय मोलाचा आहे. नदाब सरापासून ते दत्ताजी गायकवाडपर्यंत मला माहीत आहे. गेल्या वर्षी आमचे मित्र सुनील कुमार चंदनशिवे सर यांच्याकडे मी इच्छा व्यक्त केली होती की सर, या सर्वांचा सत्कार आपल्याला करायचा आहे, परंतु काही कारणास्तव तो कार्यक्रम राहून गेला आणि तोच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार द्यायचा, मी विचार करत होतो की या सोलापुरातली प्रसिद्ध हे आमचे हिरे आहेत, मोती आहेत, या हिऱ्यांचा आणि मोत्यांचा सत्कार करण्यासाठी असा सराव कुठे सोलापुरात मिळेल. तर मला चर्चेअंती असं वाटतं की नाही, कुलगुरू हे पद आहे, कुलगुरू ही व्यक्ती महत्त्वाची आहे आणि महानवर सर आल्यापासून विद्यापीठाचा आपण विकास बघतोय म्हणून योग्य व्यक्ती आम्हाला मिळाली आणि आम्ही सरांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आमच्या प्रत्येक विनंतीला मान देऊन अगदी कुठलाही कार्यक्रम असो, कोगनूरे सर अतिशय तळमळते, म्हणजे अगदी कार्यक्रमाच्या आधी ते उपस्थित असतात आणि बाकीच्या लोकांवर मी काय बोलावं, म्हणजे या लोकांवर मी बोलणं म्हणजे मी अतिशय, हे सूर्य आहे तर मी काजवा आहे. त्याच्यामुळं यांच्याविषयी बोलण्याचा मी प्रमाण करणार नाही, कारण आपण मानपत्रामध्ये त्यांच्याविषयी ऐकणारच आहोत. तर आपण सर्वजण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाला जास्त वेळ न घेता माननीय डॉक्टर प्रकाश महानवर सरांचा सन्मान या ठिकाणी करावा अशी विनंती करते आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर धम्मपाल पाशाळकर सरांना. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय महादेवजी कोगनूरे सरांचाही सन्मान या ठिकाणी माननीय महेशजी धनवाने सरांनी करावा अशी त्यांना विनंती. या मानपत्राचं वाचन करण्याआधी हे सांगू इच्छितो की आमचे मित्र आदरणीय कवी देवेंद्र आवटी यांनी हे मानपत्र अगदी अशा शब्दामध्ये गुंफलेलं आहे आणि त्यांना विनंती करून हे मानपत्र या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचत आहे. माननीय प्राचार्य डॉक्टर नसीम मोहम्मद पठाण, सादर नमस्कार. हजारों साल नरगिस अपनी बेनूरूपी रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा. या कवी इक्बाल यांच्या काव्यओळी आपल्या जीवनाकडे पाहू गेल्यास ठळकपणे अधोरेखित होतात. आता असेच दिवे लावावे, चाँद ईद का चांद दिसेल आणि कोजागिरी पौर्णिमेचा प्रकाशही दिसेल. या प्रकाशात प्रभू येशू, मोहम्मद पैगंबर, भगवान बुद्ध, महावीर दिसावेत. असेच आता दिवे लावावे. मंदिर भगणार नाहीत, मशिदी फुटणार नाहीत, गिरिजाघर डौलाने उभे राहतील, धर्माच्या नावावर रक्त सांडणार नाही, सारेच भारताचे सच्चे नागरिक बनतील. आता असेच दिवे लावावे. असे माणूसपणाचे ऋतुगंध दरवळीत आपलं जीवन समाज समर्पित राहिलं आहे.
आपली विपुल विविधांगी साहित्य संपदा साहित्य विश्वात मोलाची भर घालत आहे. मुळात आपण हाडाच्या गझलकार असल्याने अल्पाक्षरी शैली कवितेत तर उतरलीच आहे. गंमत म्हणजे आपल्या गद्य लिखाणातही पद्य अलंकार घेऊन सुंदर शब्दरचना पदलालित्य करीत असल्याचा आविष्कार रसिक राजांचं मन मोहून टाकतो. आणि काही काळापुरता तरी आज मी ती समाज माध्यमाचा त्या उच्छक्कली मुठभरांच्या दिनरात चाललेल्या एकमेकांची तळी उचलण्याच्या मी अमोक मी तमोक ढकलाढकली बोभाट्यापासून सुटका होतो. हाताशी सहज उपलब्ध प्रचार माध्यमामुळे निमिषात प्रसिद्धी आणि स्वयंघोषित गवगवा याचा कालवा उठला. अशा संभ्रमावस्थी कालखंडात आपली एकांतातली साहित्य तपश्चर्या सिद्धी व उथळ क्षणिक प्रसिद्धी यातला ठळक फरक स्पष्ट करून तर जातेच, शिवाय विविध भोगाच्या आणि भेदाच्या आहारी गेलेल्या पामरांना त्यागाची पहती पटवून सांगण्यास आपल्या कृतार्थ परोपकारी जीवन आदर्शाशिवाय कोणता पर्याय असे आम्हाला वाटत नाही. नसीब हे दुर्मिळ अशा फुलाचे नाव म्हणतात. या फुलाचा कोवळा सुगंध सर्वसामान्य माणसाला आपल्या सामाजिक कामाच्या रूपातून सहज उपलब्ध होतोय हे आमचे भाग्य. वास्तविक पाहता आपल्या संपूर्ण घराची परंपराच दीनदुबळ्या माणसाच्या उत्थानासाठी झटणाऱ्या समर्पित देव माणसांची शृंखला आहे. संत साहित्याचे गाडे अभ्यासक विद्वान डॉक्टर युम पठाण सर तर जनता जनार्दनचे श्रद्धास्थान आहे. आपल्या मातापित्यांनी मांगल्य शुभ सुसंस्काराचे हिवलेसे रोप लाविले दारी तयाचा वेली गेला गगनावर अशी आमची भावना आहे. ही स्तुती नसून वस्तुस्थिती आहे. हे कोणीही नाकारणार नाही. वडलकीचा आदरयुक्त धाक आपल्या रूपातून आमच्यावर आहे हे आमचे भाग्यच समजतो. सोलापूर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला उपमहापौर म्हणून आपली कारकीर्द लोकाभिमुख ठरली. उर्दू मराठी इंग्रजी हिंदी भाषेवरचे प्रभुत्व चकित करणारे असून भेदविरहित समाज व्यवस्था निर्माण व्हावी या ध्येयाने प्रेरित आपली एकूणच जीवन क्रमणा उदात्त व्यापक दूरदृष्टी पुरस्कर्ती ठरते. रसिकात चर्चा असते की काव्यक्षेत्रात आज अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे की कोणी कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे बिचाऱ्या कवितेची ओढाताण फरफट सुरू असते. अशा वेळी आपली कविता वेगळा आशय विषय खयाल तरलता भावसौंदर्य नादमाधुर्य प्रासादिकता खोल चिंतनशीलता घेऊन मनामनात गुंजन करत राहते. अशा ठाम सद्विचार देऊन जाते. त्याचं एक उदाहरण म्हणजे महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता मी सूर्य बोलतो. ही कविता तर काळजाचा ठाव घेऊन जाते. विद्यार्थीच नव्हे तर समाजातील हरेक घटकांना आपण जिव्हाळ्याची मायेची आदराची व्यक्ती वाटता. दीदी आपा या घरगुती नावाने तर आपण जणू मनामनात आपुलकीचं गारुळच व्यापून टाकलं आहे. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई कॉर्पोरेशनचा बेस्ट वुमन इन द इयर, राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम प्रेरणा पुरस्कार, लेख सावित्रीची पुरस्कार, भीमाची लेख पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी आपण आज गौरवण्यात आले आहे. एकूणच आपल्या कार्याचा बायोडाटा अनेक फार मोठा व उंचावत जाणारा असल्याने एका मुठीत न मावणारा आहे. या मानपत्राचे आपण आज सन्मानित करताना आम्हाला अनुभूती म्हणजे काय याचा प्रत्यय येतो आहे. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा देतानाच ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती या संत वचनाची तीव्रतेने आठवण येते. अल्लाह ताला इन मोहतरमा की उमर में बरकत दे. आम्ही आपल्या या सर्व कार्याचा गौरव करण्यासाठी जनता राज्याकडून आपणास हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
सृजनशील कवी, उत्तम नकलाकार, उत्कृष्ट सूत्रसंचालक, एक उत्तम वक्ते म्हणून आपले अनेक वर्ष कला क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व सोलापूरसाठी भूषणावं आहे. त्यासाठी जनता राज्य न्यूज चॅनल आपण दिलेल्या साहित्यातील व नाट्यकलेतील मौलिक योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपली कला कौशल्यातील निपुणता फक्त सोलापूर जिल्ह्यापुरती सीमित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य व कला क्षेत्रात आपले नाव सर्वश्रुत आहे. कवी राणा पवार यांचे सुपुत्र म्हणूनही आपली ओळख असली तरी कवी माधव पवार यांच्या प्रतिभेचा नावलौकिक साहित्य दरबारात अनन्यसाधारण आहे. जीवनाच्या अथंग सागरातून प्रतिकूल परिस्थितीच्या भावविश्वाची नौका चालवताना कधी भरती कधी ओहोटी आली, परंतु ती सचोटीने वलवण्याची उर्मी आपण सोडली नाही. जीवनात कधी अल्पशा सुखाची बरसात झाली, परंतु कवितेच्या निर्मितीने प्रतिभेच्या परिस्पर्शाने चिरंतन सुखाचे झरे प्रवाहित होत राहिले. हे कवितेचे बाळकडू बालवयातच वडिलांकडून मिळाले. त्यामुळे कवितांचे लेखन सकस व सजगतेने होत राहिले. आपण प्रवीण पारंगत असणारे तुम्ही नकलांचे विनोदाचे एकूण 500पेक्षा जास्त प्रयोग आपल्या डंगदार अभिनयातून प्रेक्षकांपुढे सादर केले. याचा सर्व सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे. वडिलांचा वारसा चालवताना रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती, मांडलेली नाती श्रेष्ठ, कारण कवीच्या जीवनात मैत्रीच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तुमची मैत्री नाण्यांशी नाही तर गाण्यांशी आहे, लक्ष्मीशी नाही तर सरस्वतीशी जमली आहे. हा शारदा मातेचा वरदहस्त आपल्यास प्राप्त झाला. कवितांमधून विविध विषय आविष्कृत करत असताना सामाजिकतेचे, नात्याचे, स्नेहाचे बंध कवितेतून प्रतीत झाले. प्रणयातील शालीनतेचा आविष्कार कागदावर शब्दांकित झाला. संगीताचा वारसा लाभलेले आपले कुटुंब. घरामध्ये मुलांना आणि सुनबाईंना शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि तुम्ही तर भक्तिगीतापासून ते शृंगार रसापर्यंत कविता शब्दबद्ध केल्या. भावगीते, लावणी, गझला, अभंग अशा विविध प्रकारात आपल्या कविता लोकप्रिय झाल्या आहेत. आपल्या कविता, आपली गाणी सुहास सदाफुले, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे, सुरेखाताई पुणेकर व प्रशांत देशपांडे अशा अनेक दिग्गज गायकाने गायल्या आहेत. ही सिरीज कंपनीने आपल्या अनेक गाण्यांचे कॅसेट तयार केले होते. आपली गाणी आजही अनेक रसिकांच्या मुखात आहेत आणि मनातही आहेत. आपल्या कवितेत सामाजिक भान आहे, शृंगार रसाबरोबर मानवतावादी दृष्टिकोन आहे. म्हणूनच इथे कवी मंगेश पाडगावकर यांच्याही ओळी आठवतात. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. मराठीतील अनेक मान्यवर कवी लेखक यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते आणि आहेत. विशेषतः कवी ग्रेस यांच्याशी आपले अत्यंत संवादाचे संबंध होते. त्याचप्रमाणे मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर वगैरेशी आपले जिव्हाळ्याचे नाते होते. आपण साहित्याची सामाजिक बांधिलकी जाणून होता. म्हणूनच एका कवितेत आपण म्हटले आहे की धर्माच्या नावाखाली रक्ताचा पडतो उसळा, हे घडते ज्याच्यासाठी तो देव राहतो उघडा. आपण नातेसंबंधांच्या कविता शब्दबद्ध करून रसिकांना अंतर्गत केली. भिन्न भिन्न रूपरंग गंध घेऊन आपल्या कविता शब्दात अवतरल्या आणि त्या प्रतिभेच्या गंधाने गंधित झालेल्या या कविता रसिक मनाच्या काळजाचा ठाव घेतात. आपल्या अनुभवविश्वाचा पण अतिशय व्यापक विस्तृत असून मीटर ताल लय सांभाळून कवितांचे लेखन आपण करीत आहात. कविता मुक्तछंदातूनही केल्या, परंतु तिच्या शब्दसौंदर्याची, नादसौंदर्याची उंची कधीच कमी झाली नाही. हेच आपल्या लेखनाचे प्रधान वैशिष्ट्य ठरले. वाईटाला वाईट म्हणणे अवघड आहे, पण चांगल्याला चांगले म्हणणे अवघड असते, हा विचार त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाले. त्यामुळे दुसऱ्यांचे कौतुक करणे हा एक पैलू विशेषत्वाने तुमच्यातही जाणवतो. स्वभावातील हजरजबाबीपणा, नम्रता, स्नेहातील रुजूभाव हे आपल्या स्वभावाचे विशेष नोंदवत आहेत. कमळाच्या फुलांसारखी माणसांची मने असतील तर चिखलात उतरून जीव धोक्यात घालायला तयार असणाऱ्या अशा अतिसंवेदनशील मनातून कवितांची निर्मिती झाली. कविता लेखन करणे सोपे नाही, तर ती एक साधना, चिंतन व तपश्चर्या आहे हे देखील सांगितले. माझी कविता माझीच आहे असे ठणकावून सांगितले आणि अशा कवितेची निर्मिती झाली. ते आपल्या काव्यपंक्तीतून दिसून येते. माझ्यातील मौनाने मौनाशी भाषण केले, मग मौनातील स्पर्शाचे देहाचे सोने झाले. सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती म्हणून हे शुभशकुनाचे पक्षी या कविता संग्रहास महाराष्ट्रातील विविध सन्मानाचे आपल्याला 11 पुरस्कार
पाचही घास मलाच घ्या म्हणत ते. तर मग मला एकदा हे करायला काय ऐकत नाही. मी म्हणाल नको तसं होत नाही. आणि पुन्हा टाईम लिमिट. वास्तविक पाहता काय मित्र हो, ही पाचही सत्कार मूर्ती आपल्या सोलापूर शहराचं भूषणच आहे, न महाराष्ट्राचं भूषण आहे. यांच्यावर बॅटरी मारायची आणि हा सूर्य आहे म्हणून सांगायचं. हा वेडेपणा करतोय. माननीय डॉक्टर अजित नदाफ सर, सप्रेम नमस्कार. अस्सलाम अलैकुम. माणसांचे टाहो आकांत जिरवले जाऊ नयेत. माणसांचे टाहो आकांत जिरवले जाऊ नयेत. रक्त आणि घाम शोषले जाऊ नयेत. वंचित, उपेक्षित, शोषित भरडले जाऊ नयेत. म्हणून मोठ्या आजीजीने तळमळीने बुडती हे जग न देखवे डोळा म्हणत जनांच्या दुःखांचं, वेदनांचं गाठोडं शब्दांच्या पाठीवर टाकत गेला. ते तुमचे शब्द मी तो हमाल भारवाही म्हणत पोहोचत राहिले मनामनात, घराघरात. मनामनात, घराघरात पेटवत राहिलात रान आणि रान. पेटवत राहिलात रान आणि रान. दिनदुबळ्या कामगाराला देत गेला जगण्याचं भान आणि मान. कोणी म्हणालं या तुमच्या शब्दांना, ही तर अंगार भरली कविता. कोणी म्हणाले ही शायरी. कोणी म्हणाले शायरी. म्हणाले कोणी गझल. मजल दरमजल करत चिरत गेला सावकाश भेदांचं आकाश आणि अवकाश. मजल दरमजल करत चिरत गेला सावकाश भेदांचं आकाश आणि अवकाश. कॉम्रेड, शिक्षक, अभिनेता, गझलकार, चळवळीतला विद्रोही कार्यकर्ता जणू बहुआयामी, बहुरूपी होऊन पिंजून काढलात कापूस. त्याच पांढऱ्या शुभ्र कापसाची खुद्द समाजमातेनं विणली आहे उबदार बंधुभावाची. राष्ट्रीय एकात्मतेची ही शाल, तुमची वाणी, लेखणी जणू वंचिताची तलवार आणि ढाल. या देवेंद्रावटी यांनी अनेक वर्षापूर्वी आपल्या जीवनावरील गौरव ग्रंथात समाविष्ट कवितेत वर्णन केल्याप्रमाणे सर आपल्या रुजू, विनयशील, व्यासंगी, संयत, मितभाषी स्वभावाने विद्यार्थी आकृष्ट होत राहिले, घडत राहिले. अंधार प्यायलेला तो सूर्य आला अशी भावना आजही जन्मनात रुजून आहे. आपण तळागाळातील दुःखांशी प्रत्यक्ष आयुष्यभर भिडत राहिला. वाचन, चिंतन, सखोल अभ्यास या माध्यमातून विघातक पारंपरिक, सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींना विधायकतेने धक्क्यावर धक्के देत आला. विद्रोही ही संकल्पना परिवर्तनवादी, कम्युनिस्ट, मार्क्सवादी चळवळीत आपल्यामुळेच अधोरेखित होत गेली. म्हणूनच तर शासनाला अनेक समाजाभिमुख निर्णय घेण्यासाठी जणू आपण लोकदबावासह शब्दप्रवाहाचा उपयोग करीत राहिला. चार भिंतीतील शिक्षक नव्हे तर आपण भिंतीच्या शाळेतील लोक चळवळीचा समाज शिक्षक म्हणून ओळखले जातात. 60च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या पथकात आपण शाहिरीचा प्रारंभ करून अवघ्या तरुणाईचा आकर्षण ठरला. आपला पहाडी दणकेबाज लयबद्ध आवाज क्रांतीची पिसर रोवित राहिला. आपल्यातील कलावंत समृद्ध लोकनेता उत्तरोत्तर बहरत राहिला. प्रतिकूल परिस्थितीचा अवघा बँड वाजून समाज भाग फुलवत राहिला. विद्रोहाची आर्त हाक म्हणजे आपली कविता. लोकप्रियतेची अनेक पादाक्रांत करूनही कसला बडेजा, मानपान यांना तुच्छ मानून स्वतः मागे राहून नवोदितांना पुढे घालत आला. आपल्या
व्यासपीठ आणि जीवाचं कान करून ऐकणारे आपण सर्वजण. आता पुरस्कार वगैरे घ्यायचं मी बंद केलेलं आहे, पण धम्मपालचा ऐकायलाच तयार आहे. तर हा माझा हट्ट आहे म्हटलं तर आता काय अवघड झालं. आणि मुळात बाबासाहेबांवर आमचं प्रेम वडिलांपासून असल्यामुळं त्या गोष्टी टाळता येत. आणि मी धम्मपालांचं लेखन वगैरे सगळं वाचलेलं आहे मी. तर हा पुरस्कार मी मोठ्या आनंदाने धम्मपाल स्वीकारतो. खरं तर हा कौतुक सोहळा आहे, घरगुती सोहळा आहे, पण कौतुक सोहळा आहे. मला आवडतो, ढोंगी नाही मी स्पष्ट बोलतो, मला कौतुक करून घ्यायला आवडतं. लोक फार म्हणतात काय मला आवडतं बाबा, आपला ढोंगच नाही आहे अजिबात. पोपट चांगला बोलतो फार अवघड. त्यामुळं कवीनी साहित्यिकांनी अंतर्बाह्य निर्मळ पाहिजे असा माझा अट्टाहास असतो. जगात सत्य, शिव आणि सुंदर एकच आहे, ते म्हणजे ढोंग. ह्या व्याख्याला मी आता निघालेलं आहे. तर मला हेच सांगायचं की कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं असावं लागतं. कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं असावं लागतं. मागून ते मिळत नसतं, जन्मताच ते आणावं लागतं. माझ्या कवितेनं मला काय दिलं तर माझ्या कवितेनं मला जगवलं. मित्रांनी आणि शत्रूंनीही मला जगवलेलं आहे. त्यांचे माझ्यावर उपकार आहे. उपकार थोर त्यांचे सदा सावधान केले, पर्याप्त गार द्यानी पदनाम मात्र केले. पदनामीची ती माझ्या चर्चाच मात्र झाली, संत याचीच बदला ती व्हावी तशी न झाली. आणखी व्हायला पाहिजे माझी बदनामी. अवसान घातक्यांशी जमले कधी न माझे, विश्वासघातक्यांनी शिरतोड देश माझे. दोष मी देऊ कुणाला, कापणारे दोस्त होते. दोष मी देऊ कुणाला, कापणारे दोस्त होते. भोवताली आपताले मांस माझे स्वस्त होते. तर मित्रांनो, माझे वडील प्रत्यक्ष बाबासाहेबांना भेटलेला एक किस्सा आहे. राजगृहात गेले होते. बाबासाहेब अजून सुद्धा वडील सांगतात स्टाईल त्यांची आराम खुर्चीवर असं मागं डोकं ठेवून बसले होते. वडील गेले, त्यांच्या पाया पडले. पाया पडल्यावर रागाला काय करता म्हणजे तुम्ही हे कशा करता आलात? वडील म्हणाले की तुमचं दर्शन घ्यायला. हे तर चुकतं आहे म्हणजे माणसांचा देव करायचं, एकदा तेवढे तेज केलं की थोडं बसेपर्यंत बघायचं. भेटायला आलं म्हणा सरळ सरळ. आता वडील म्हणलं एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला आलं कसं म्हणून कशा करता आला? नाही आपली लायब्ररी बघायला. सोलापूरहून होय म्हणजे आनंद झाला. बाबासाहेबांनी फिरून लायब्ररी दाखवली. मग वडिलांनी डायरी त्यावेळेस ऑटोग्राफ घ्यायची फार सवय होती. काहीतरी संदेश लिहून द्या म्हणते. बाबासाहेब म्हणते कुठल्याही संदेशाने उद्देशाने माणूस सुधारतो याच्यावर माझा विश्वास नाही. असंच जर असतं दारूचे दुष्परिणाम मिळणारं एकच पेल्यासारखं नाटक जगात कुठं नाही आहे. असं असताना आपल्या देशात दारू पिणाऱ्याने संख्या कमी झाली नाही का? म्हणतो एकच करा म्हणले, माझा तुम्हाला संदेश पाहिजे असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा. हा PhDचा विषय आणि हे वाक्य PhDचं वाक्य आहे. हे फार अवघड आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा. माझ्या वडिलांनी शेवटपर्यंत हे पाळलेलं आहे. माझे वडील यशवंतराव चव्हाणबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मी सेंट्रलला मिनिस्टर पाहिजे मी, परंतु फ्रीडम फायटर असतानाही एक नया पैशाचं सरकारकडून त्यांनी बेनिफिट घेतलेलं नाही आहे. बिअर बार घेतलेलं नाही, दारूचं लायसन घेतलेलं नाही, पेट्रोल पंप घेतलेलं नाही, कुठेही जागा घेतली नाही, कुठेही घर घेतलं नाही. मरताना 5 नोव्हेंबर 1992 साली त्यांच्या मित्रांना बोलून घेतलं, मला बोलून घेतलं आणि म्हणजे मला वचन दे मी मेल्यानंतर सरकारकडून काहीही घेणार नाही. सांगा असा माणूस आजच्या काळात आहे का? म्हणून बाबासाहेब तुकारामानंतर गाडगे महाराजांनंतर मी फक्त आणि फक्त माझ्या बापालाच मानतो. मला त्यांचा अभिमान वाटतो. गरिबीत जगलो, कष्टात जगलो, दुःखात जगलो नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कष्ट हे करावेच लागतात, दुःख आपल्या मानवावर असतं. आता बाबासाहेबांसारखं दुःख कुणाला मिळालं? त्यांनी काय भाऊ केला का? आता मी सुद्धा 1300 सहज पडून गेलो, त्याला 1343. ही काय सांगण्याची गोष्ट आहे, वैयक्तिक आहे माझं. आला आजार देहाला, झाली वेदना वादळ, येता कवी प्रिय कर, तिला भरला उचळ. वेदनेला
असं वेदना ही प्रत्येकाला असते, ते भोगूनच संपवली पाहिजे, त्याचं काय कौतुक करायचं. म्हणून मी जे जगतो आहे माझ्या कवितेवर जगतो आहे. ढोंगी माणसापासून फार लांब आहे आलेले अनुभव परत सांगेन मी पुन्हा केव्हा तरी रीतसर समजावून सांगेन माझ्या आयुष्यात काय प्रसंग आले होते. फक्त मी आत्महत्या करायचंच बाकी राहिलं होतं, परंतु ते खोटं असल्यामुळं मी आज जगलेलं आहे, समर्थपणे उभा आहे. मला जाळणारे जळून या गेले, मला जाळणारे जळून या गेले, राख त्यांची आणि माझे सोने झाले. मला जाळणारे जळून या गेले, राख त्यांचे आणि माझे सोने झाले. तर असे परिस्पर्श आहे तिथं. त्यामुळं त्याला सगळेच वाईट माणसं नाही आहे. अत्तराची कुपी लहान असते, गटार फार मोठी असते. गटारीला कोण महत्त्व देते का? अत्तराच्या कुपीलाच महत्त्व असतं. तशी अत्तराच्या कुपीसारखी माणसं आहेत, म्हणून जीवन चाललेलं आहे. तर धम्मपाल पुन्हा एकदा मी कौतुक करतो आपलं. आणि हा पुरस्कार घेतल्यामुळं मला सुद्धा एक सन्मान प्राप्त झाला. आणि ह्या एवढ्या मोठ्या माणसांसमोर मला बसवलं गेलं, तुम्ही माझं भाग्य समजतो. आणि एवढं बोलून मी निघतो, मला त्याला जास्त वेळ बसता येत नाही, म्हणून मी आपली क्षमा मागतो. सर आपली क्षमा मागतो, धम्मपाल क्षमा मागतो, महाराष्ट्र क्षमा मागतो, नमस्कार मॅडम. आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. अमृताचा गणू अशीच एक अवस्था आजच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे. आणि सोलापूर ही तशी साहित्यिकांची सारस्वतांची नगरी आहे. आणि त्यातले काही अनमोल रत्न आज आपल्यासमोर उभे केलेले आहेत. मी आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान साहेबांना सांगू इच्छितो की सोलापूरमध्ये या सगळ्यांचं खूप मोठं योगदान साहित्याच्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. आपल्या हस्ते हे दुसऱ्यांदा त्यांचा सन्मान होतो आहे. मागे सूर्या हॉटेलला सुद्धा झालेला होता. आदरणीय योगीराज वाघमारे सरांचा मला मानपत्र या ठिकाणी वाचायला मिळतं आहे. मी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून शिकलो. 12वीला त्यांची बेगड कथा होती आणि त्या बेगड कथेने माणूस म्हणून कसं जगायचं हे एक परिमाण आम्हाला दिलेलं आहे. त्यांचं मानपत्र मी थोडक्यात वाचतो. हे मानपत्र आमचे मित्र डॉक्टर सारीपुत्र तोपेरे सर, संगमेश्वर महाविद्यालयाला ते प्राध्यापक आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आत्ता मला धम्मपाल सरांनी सांगितलं की ते आपण वाचावं, म्हणून मी आपल्यासमोर ते वाचत आहे. आदरणीय योगीराजजी वाघमारे सर, सप्रेम नमस्कार. आमच्या संस्थेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण मराठी दलित साहित्य विश्वातील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार, नाटककार, बालसाहित्यकार म्हणून सर्व परिचित आहात. आपले व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व अस्मितादर्श चळवळीतून उजागर झाले आहे. आपला जन्म 1 ऑक्टोबर 1943 रोजी येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे झाला. 1962 रोजी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात आपण प्रवेश घेतला. तेथे बोर्डिंगमध्ये राहून शिष्यवृत्तीच्या आधारे पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबेजोगाई येथून 1969मध्ये BEd केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून 1972मध्ये मराठी विषयात बहिस्त विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1965मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून आपली नेमणूक झाली. दरम्यान 1983मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. राजपत्रित मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी या पदावर काम करत 2001मध्ये आपण जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावरून निवृत्त आहात. नागसेन वनातील आंबेडकरी सर्जनशीलतेचे संस्कार घेऊन आपण साहित्य निर्मिती केली. आपले समग्र साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेतून निर्माण झाले आहे. त्यामध्ये कथा, कादंबरी, एकांकिका, बालसाहित्य, कविता, संपादन यांचा समावेश होतो. कथा हा त्यातील केंद्रवर्ती भाग आहे. मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी असताना आपण कथालेखनास सुरुवात केली. उद्रेक ही आपली पहिली कथा 1970मध्ये अस्मितादर्श या त्रैमासिकातून प्रकाशित झाली. स्मृतिशेष डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी केलेले मार्गदर्शन आपणास दिशादर्शक ठरले. याचा उल्लेख आपण कृतज्ञतापूर्वक करत असतात. 1978मध्ये उद्रेक या नावानेच आपला पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. यातील कथा आंबेडकरी विचारदर्शन घडविणाऱ्या आहेत. उद्रेक नंतर आपले बेगड, गुडदानी, कोरपळ,
बहिष्कार नियत हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहे. आपल्या सर्व कथा आंबेडकरी विचारांनी परिपुष्ट असलेली अस्मिता, स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्वउद्धारातून निर्माण झालेल्या स्थित्यंतराची विविधांगी स्पंदने चित्रित करतात. कथेबरोबरच आपण केलेले कादंबरी लेखन हेही महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सभापती, शिक्षणनामा, धुराळा, पडझड, भीमयुग, आधार, आक्रंदन, शाळेचे दिवस, रातांधळे, गहिवर यांचा समावेश होतो. या सर्व कादंबऱ्या दलितांचे विविधांगी समाजदर्शन घडवितात. तसेच आपण लिहिलेल्या मृतात्मे, आगाजे घडलेची नाही, बारव, मध्यस्थ या चारही एकांकिकातून महत्त्वाच्या असून त्यात दलित चळवळीतल्या वेगवेगळ्या टप्प्यांचे चित्रण आलेले आहे. आपल्या साहित्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे बालकुमार साहित्य होय. त्यामध्ये आंब्याचे झाड, शूरवीरांचे माहेर, आभाळ माया, हामिद आणि इतर कथा, पिंपळ प्राण, श्रामणे, रमाई, तुकाराम आणि त्याचे मित्र, घुसमट, ज्योती सावित्री यांचा समावेश होतो. त्यातून संस्कारक्षम व प्रबोधनात्मक विचार त्यांनी मांडलेले आहेत. कविता हा आपल्या लेखनातील अलक्षित भाग आहे. अतिशय थोड्या मात्र परिणामकारक कविता आपण लिहिलेल्या आहेत. कावळे, अस्मितादर्श 1980 आपण ती लिहिलेली आहे. अर्जुन्या, आळ, सासर या आपल्या काही निवडक कविता आहेत. धम्मक्रांती, बाबासाहेबांचे शिलेदार, सोलापुरी कथा हे आपले महत्त्वाचे संपादक ग्रंथ आहेत. एकूणात आपले समग्र साहित्य आंबेडकरी विचारांनी परिपुष्ट झालेले आहे. त्यात दलितांचे अस्मिता दर्शन घडते. समाजातील स्थितिगतीचा आलेख त्यात येतो. यात दलितांच्या मनातील उद्रेक येतो. तसेच त्यांच्यातील वेगळी प्रवृत्तीही अधोरेखित झालेली आहे. मात्र त्यामागे गुडदानीसारखा सामाजिक परिवर्तनाचा सम्यक विचार आहे. दलित समाजाचा दलितत्वातून बुद्धत्वाकडे झालेला जो प्रवास आहे तो प्रवास आपल्या सर्व लेखनातून उजागर होतो. म्हणूनच आपण एक सम्यक लेखन करता. आपल्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाची नोंद अनेकांनी घेतलेली आहे. त्यामध्ये दलित लिटरेचर अँथॉलॉजीमध्ये आपली कथाकार म्हणून घेतलेली नोंद महत्त्वाची आहे. सह्याद्री वाहिनीवरील कथा सरिता या मालिकेत बेगड कथेचे सादरीकरण करण्यात आले. आपल्या कलाकृतीचा समावेश विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या साहित्यावर MPhil, PhDचे प्रबंध लेखन देखील करण्यात आलेले असून आपले साहित्य अनेकविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. 1965 आपली निवड मिस्टर मिलिंद म्हणून झाली होती. 1974 ते 80च्या दरम्यान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विधिसभा सदस्य राहिलेले आहात. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 1980 आपल्या उद्रेक या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला. त्याबरोबरच राज्य शिक्षक पुरस्कार, अस्मितादर्श पुरस्कार, दीनबंधू साहित्य पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, शंकरराव मोहिते पाटील जीवनगौरव पुरस्कार, मनोरमा जीवनगौरव पुरस्कार, अस्मितादर्शकार डॉक्टर गंगाधर पानतावणे जीवनगौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी आपणास सन्मानित करण्यात आले आहे. 1999 मूर्तिजापूर येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष होता. ही गोष्ट अस्मितादर्श चळवळीतील आपले योगदान मुद्रांकित करणारी होती. राज्य मराठी विकास संस्था आमचे आदरणीय दत्तादादा गायकवाड यांच्या मानपत्राचं वाचन करण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्याकडे दिलेली आहे. सदरचं मानपत्र किंवा गौरवपत्र याचं लेखन प्राध्यापिका डॉक्टर वनिता सावंत चंदनशिव यांनी केलेलं आहे. त्याचं वाचन मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहे. आदरणीय दत्तादादा गायकवाड, सप्रेम जय भीम. आंबेडकरी चळवळीतील आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यातील भरीव योगदानाबद्दल आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. खरं तर साहित्य हा मानवी मूल्य फुलवणारा समाजाचा एक निकोप आरसा. या आरशातून दिसत असतं
प्रत्येकाचे एक वेगळं विश्व. आंबेडकरी चळवळीतील एक क्रियाशील कार्यकर्ता ते ज्येष्ठ विचारवंत हा प्रवास पाहता सोलापुरातील आंबेडकरी चळवळीचा सखोल अभ्यास करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोलापूर जिल्ह्यातील भेटी, त्यांनी दिलेली ठिकाणे व तो ऐतिहासिक प्रसंग याचे आपण 25 वर्ष संशोधन करून चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भ साधन ग्रंथाची नव्या पिढीला उपलब्धी करून दिली. आपण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त गौरव ग्रंथ, त्याचबरोबर समाजवादी नेते बाबा कुसुरकर, माजी आमदार RS रणशृंगारे जन्मशताब्दी गौरव ग्रंथ, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त सोलापूर आकाशवाणी केंद्रावर दिनांक 14 एप्रिल ते 14 ऑक्टोबर दरम्यान आपण केलेल्या भाषणावर आधारित युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाची निर्मिती करून साहित्य क्षेत्रात आपण भरीव योगदान दिले. सोलापुरातील प्रतिभावान महिलांना एकत्रित करून आपण ओवाळू भीमाला, तथागताची वाणी, भीमरायाची गाणी यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या हातून घडले. आपल्या या योगदानाने सोलापुरातील आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ अधिक समृद्ध झाली. अस्मितादर्श साहित्य संमेलन, अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, राष्ट्रीय एकात्मता परिषद, अखिल भारतीय भिक्खू संमेलन तसेच भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ व जागृतीसारखी मानवी साखळी अभियान अशा मोठमोठ्या कार्यक्रमाचे आपण आयोजन करून आंबेडकरी विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे फार मोठे कार्य आपण केले. पारमिता फाउंडेशन, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे प्रतिष्ठान, डॉक्टर निर्मल कुमार भटकुले प्रतिष्ठान, श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, आपलं घर, ARD शेख प्रतिष्ठान अशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अनेक गरजू लोकांना आणि अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन सातत्याने करून सामाजिक क्षेत्रात अतिशय मोलाचे कार्य आपण करीत आहात. आपले साहित्य, सांस्कृतिक व परिवर्तनाच्या चळवळीतील कार्य नव्या पिढीसाठी निश्चितपणे दीपस्तंभासारखे प्रेरणादायी राहणार आहे. आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपणास हा जीवन गौरव पुरस्कार कृतज्ञतापूर्वक प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. कृपया आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती. धन्यवाद. अजितजी नदाफ यांच्या कार्याचा उजाळा कवी देवेंद्रजी औटी यांनी आत्ताच या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर सादर केला आणि याबद्दल त्यांचा हा सन्मान या ठिकाणी कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर सरांच्या शुभ हस्ते या मंचावर या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते उपकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांना, ज्येष्ठ साहित्यिक माननीय योगीराजजी वाघमारे सरांच्या कार्याचा उजाळा त्यांनी आपल्या या ठिकाणी शब्दांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर सादर केला होता आणि त्याच निमित्तानं त्यांचा सन्मान कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर सरांच्या शुभ हस्ते या मंचावर या निमित्तानं या ठिकाणी आपण करीत आहोत. माननीय सुधीर कुमार चंदनशिवे सरांना, ज्येष्ठ विचारवंत माननीय दत्ता गायकवाड सरांच्या कार्याचा उजाळा त्यांनी या ठिकाणी दिलेला होता.
त्यांचाही सन्मान या ठिकाणी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सरांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर माननीय धनंजय बळीराम भेंडे सरांनाही विनंती करते, त्यांनीही या ठिकाणी मंचावर येऊन आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय धनंजयजी भेंडे सरांना विनंती. आदरणीय श्रद्धेय कुलगुरू सर, आदरणीय सर्व पुरस्कार विजेते सरजी, ती अशी काही नावं घेता येणार नाही मला. 3 मिनिटामधले 2 मिनिटं जातील आणि आपण सगळे माझ्यासह. मी एक विचार केला सर की ते बालपण परत आलं. ज्यावेळेला मी एका फुलपाखराला धरण्याचा प्रयत्न केला होता आणि फुलपाखराला हळूच धरलं मी. दोन्ही हातांनी त्याची दोन्ही पंख ही हातामध्ये स्पर्शून धरून घेतली. फुलपाखराने उडून जाण्याची थोडी मेहनत घेतली, पण मला त्याला सोडावंसं वाटलं नाही. मी त्याच्या मागे जात गेले, खूप वेळ गेले. फुलपाखराने कशी तरी आपली सोडवणूक केली. त्या फुलांच्या गर्दीमधून, त्या फुलांच्या सुवासामधून, त्या फुलाच्या वास्तव्यामधून आणि त्या फुलांच्या विविध गंधांच्या मधून. आणि मला वाटलं अरे फुलपाखरू गेलं, फुलपाखरू उडून गेलं. पण महत्त्वाचं असं झालं कुलगुरू सर, फुलपाखरांनी जाताना मला काहीतरी दिलं. फुलपाखरांनी जाताना मला काय दिलं? मी चिंतेत होते की मला काहीतरी दिलंय याने. आणि नंतर मी पाहिलं तर माझ्या या 2 बोटांना फुलपाखरांनी विविध असे रंग दिलेले होते. फुलपाखराचे ते वेगवेगळे रंग माझ्या हातामध्ये आले आणि वाटलं की अरे फुलपाखरू जाताना काहीतरी देऊन जाते. निश्चितपणे आपण देखील आपल्या झरणाऱ्या अशा लेखणीने या समाज ऋणातून काहीतरी जीवनाचे इंद्रधनुष्य वेगवेगळे रंग आपण द्यावे, जे वाचकाच्या मनावर गोंधळ बनून राहतील. आजच्यासारखं टॅटू नाही बरं का, गोंधळ. हे गोंधळ असं की याचं गहिरंपण आयुष्यभर कधी संपलं नाही पाहिजे. आणि अशा रीतीने साहित्यामधून जे काही देता आलं, पण नेहमी असं वाटलं की आपण राहतो सोलापुरात, पण कुठं आपलं नाव ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, हू, नंतर तुमचे ते ऑनररी डिलीटच्या संदर्भात ते तिथं जातं. पण असं वाटतं की पुन्हा माझं सोलापूर, माझं अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, माझे VC सर, माझी माणसं आणि माझ्या माणसांनी हे दिलेले पुन्हा त्या फुलपाखराचे रंग. तर खरंच आहे
फुलपाखरू उडून गेलं खरं, पण स्वतःचे रंग देऊन गेलं. ते रंग आज माझ्याबरोबर आहेत. मी आयुष्यभर त्या रंगांचा मुखवटा आनंदाने मिरवणार आहे, धन्यवाद करणार आहे. 5 मिनटं झाली नाही, पण 2 मिनटं माझीच तुम्हाला देऊन टाकते परत. कारण काहीतरी देण्याची सवय माणसाला असली तर बरं असतं. आणि अशा रीतीने दत्ताजी, भाईसाहेब, योगीराज काका, अजीज सरजी, भैया आणि इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती, या सर्वांना मानाचं वंदन आणि मानाचा मुजरा. एक शेर मात्र देते आपल्याला सर्वांनाच. सर म्हणतील बोलायचं नाही म्हणतात बोलतात. सरांनाही कळलं पाहिजे या विद्यापीठातली माणसं किती सुंदर आहेत, दिसायलाच नव्हे, बोलायला, हसायला. आणि तशाच सर सातारचे माझ्या जन्मभूमीचे आहेत सर, त्यामुळे जरा जास्त सूट जुळते त्याच्यात. आणि अशा रीतीने सरांनाही कळेल की अरे अजूनही ती बरीचशी माणसं सोलापुरातली बघायची आहेत. मला माहीतच नव्हतं हे असे आहेत. सगळे झाकणेवाणी घे सर, एक एक उघडून तर बघा. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा पैलू आहे सोलापुरात. म्हणूनच आपण सोलापूर सोडायला तयार होणार नाही आणि आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, असं होणार आहे याच्यात. त्यामुळे मी असं म्हणेन कि जानो तो बहुत कुछ है इन खामोश लकीरों में, जानो तो बहुत कुछ है इन खामोश लकीरों में, बाटी है हजारों खुशियाँ हम जैसे फकीरों में, हम जैसे फकीरों में. धन्यवाद. बरोबर झालं ना? धन्यवाद मॅडम, खूप छान. आपण साहेब आणि मंच आणि माझे बंधुभगिनी, एक सोलापुरातील माझे वडील गिरणी कामगार होते आणि माझी आई मिडी कामगार. अशा या अवस्थेतून जन्माला आलेला माणूस पंढरपूरला 10-15 वर्ष राहिला आणि 70 वर्ष या सोलापुरात आहे. एक गिरणी कामगार मुलगा काय करू शकतो? गिरणीच्या पुढं भैया चौकात मी गाड्या हे घेऊन उभं राहिलो. हे काय लोकांना हे लागतात फायदे. विजापूरविषयी मी लोकांनी मराठी वाचावं म्हणून वृत्तपत्र विक्री सुरू केली, पण उर्दूवाल्यांना त्या काळात मराठीचं महत्त्व कळलं नाही. त्या काळात काही नाही, विजापूरविषयी मी थांबलो मराठी पेपर. आणि शेवटी काय की हळदे बँडमध्ये मी 4 वर्ष बडा ढोल घेऊन फिरलो आणि शेवटी प्रगती एवढी केली की मी पडघं वाजायला शिकलो. एवढी प्रगती. आणि त्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सुरू झाला त्याच्यात आम्ही जे कर्तृत्व केलं ते शाही फाटे यांच्यामुळं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळं जे काही केलेलं आहे ते सर्व संयुक्त महाराष्ट्र समितीचं देणगी आहे मला. आणि ती देणगी मी तुमच्यापर्यंत पोचती केलेली आहे, काही केलेलं नाही. मी माझं स्वतःचं काही घातलेलं नाही. जे आलं ते तुमच्यापर्यंत पोचतं केलं, त्यांच्यापर्यंत पोचतं केलं. कारण मूळचा मी शाहीर आहे. शाहीर हा जनतेचाच आवाज असतो. हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके तुझं थोडं बहुत होतं नाही असं नाही आहे, माणूस आहे. पण त्याचा हंगामा खडा करणार. हंगामा क्यों है खड़ा? थोड़ी सी जो पी ली, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा क्यों है? हंगामा क्यों? तर अशा गोष्टी या सार्वजनिक जीवनामध्ये चालत असतात, होत असतात. शाहीर अमर शेखावर मी 3 पुस्तकं लिहिली, शाहीर अण्णाभाऊसाठी 2 पुस्तकं लिहिली, शाहीर भाटेवर 3 पुस्तकं लिहिली. शाहीर आणि गझल हे 2 माझे आवडते विषय आहेत. गझलवर मी PhD केली, जागतिक कीर्तीची PhD यायची.
हिंदी उर्दू और मराठी गजलों में छंदों की योजना विशेष मुळात लोकांना कळला नाही. पण समर्थपणे 14 वर्ष मी अभ्यास करून एक कामगार पुत्राने तो निर्माण केला आणि हे सर्व तुमच्या चरणी मी केलेलं आहे. काही लपवलेलं नाही. जे काही आहे ते आपल्याकडे आहे. आपलंच आहे असं गोड म्हणून आभार मानतो. अध्यक्ष माननीय कुलगुरू साहेब, माननीय कोगनुरे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते प्राध्यापक डॉक्टर वाशाळकर, त्यांचे सहकारी आणि आम्हा सगळ्या लेखकांचा जो सत्कार केला ते सत्कार ज्यांनी स्वीकारला ते सर्व लेखक, सोलापुरात निशाण उपस्थित बंधू आणि भगिनी. सोलापुरात अतिशय उष्मा आहे, तापमान 40च्या पुढं आहे. अशा वेळेला आम्हाला साहित्यिकाचा सत्कार करण्याची एक झुळूक, मंद शीतल वारा मला वाटतं माशाकरांनी या ठिकाणी केला आणि आम्ही प्रसन्न झालो. लेखकांचा सत्कार करणं हे समाजाचं कर्तव्यच आहे, कारण समाजाचं काही ना काहीतरी काम लेखकांनी केलेलं आहे. आमची मानपत्र वाचून दाखवत असताना आम्हालाच वाटायला लागलं खरंच आम्ही तसे आहोत का. आमची स्तुती तर नाही ना. आणि लेखकांची स्तुती केली पाहिजे, कवीची स्तुती केली पाहिजे, त्याशिवाय त्याला उभारी देत नाही. भले तुम्ही त्यांना मानधन देऊ नका, मानपत्र द्या. आता लेखकांना मानधनच कोणी देत नाही. मानपत्र आता सर्वात सगळीकडे सुरू झालेले आहेत. तो एक जमाना आहे, तरीसुद्धा आम्ही समाधानी आहोत. मित्र, मला एक थोडीशी खंत या ठिकाणी व्यक्त करायची आहे की म्हणजे नुकताच काल आपल्याला 10वी परीक्षेचा निकाल लागलेला आपण पाहिला. विद्यार्थ्यांची नावं 80-90%, 98% मुलं पाहिली, आनंद वाटला. आणि काही शाळांचे निकाल तर 100%पेक्षा जास्त, 100% निकाल. मला वाटलं ही 100% निकालाची परंपरा खाजगी ट्युशनचं आमापक्की घेण्यासाठी तर लावला जात नाही ना. कारण का, एक शोकांतिका आहे. आमच्या मराठी विषयामध्ये 38,000 विद्यार्थी नापास आहेत. मराठी विषयामध्ये विद्यार्थी 38,000 नापास विद्यार्थी आहेत आणि इंग्रजीमध्ये मात्र सगळे पास आहेत. हे कुणीकडे चाललेलं आहे याचा साकल्याने विचार मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी केला पाहिजे. न जाणो कदाचित पुढं आमच्या लेखकांची पिढी कमी होईल की काय असं वाटायला लागलं. इंग्रजीतूनच लिहितील असं वाटायला लागलं. पण इंग्रजी तेवढं परफेक्ट त्यांचं नाही. कारण का, मी एका इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होता औरंगाबादला. त्या ठिकाणी आम्ही शाळातील शिक्षकांना इंग्रजी कसं शिकवावं याच्यासाठी बोलवत होतो शासनाच्या वतीनं. दर महिन्याला एक बॅच असायची 40 विद्यार्थ्यांची. पण मराठवाड्यातून फक्त 25-30 विद्यार्थीच यायचे, शिक्षक यायचे. बाकीचे मुख्याध्यापक सांगायचे आम्ही त्यांना पाठवणार नाही. आणि ज्यावेळेस मी शिक्षणाधिकारी होतो त्यावेळेस पाहिलं की ज्यांचे BA BEd असणारे सुद्धा शिक्षक दुसरा विषय शिकवेन पण इंग्रजी नाही. असे शिक्षक इंग्लिश मीडियममध्ये काय करतात शिकवतात. सगळे शिकवतात. आवाज येत नाही. याकडे सुद्धा तुमच्या साहित्यिकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण का,
शाळा महाविद्यालयामध्ये, कुठल्याही शाळा महाविद्यालयामध्ये लेखकाला बोलावलं जात नाही. एका दुसरं महाविद्यालय आम्ही त्या प्राध्यापकांना विचारतो का तुम्ही बोलावत नाही हो, जाण्यायेण्याचा गाडी खर्च देत नाहीत, प्राचार्य देत नाहीत, त्यांचा जाण्यायेण्याचा खर्च कोणी द्यायचा, बाकीचा खर्च कोणी करायचा. मी कुलगुरू महोदयांना विनंती करेन की आपण मराठीच्या प्राध्यापकाने एवढं विचारा की साहित्यिक उपक्रम तुमच्या कॉलेजमध्ये किती घेतले, जे मासिक तयार करतात, मॅगझिन तयार करतात का आमच्या कॉलेजमध्ये, त्या विद्यार्थ्याचे खरंच ओरिजिनल त्याचे लेख आहेत का, हेही सुद्धा त्या शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. म्हणून शाळा महाविद्यालयातूनच विद्यार्थ्यांना लेखक साहित्य कसे निर्माण होतील यासाठी कटाक्षाला पाहायला गरजेचं आहे. माननीय कुलगुरू महोदयांना शाळा कॉलेजमध्ये भेट देणं कार्य भावल्यामुळं शक्य नसेल, परंतु त्यांचे जे असिस्टंट आहेत, उदाहरणार्थ आमचे मित्र शिंदे साहेब जे फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांना फार मोठा इंटरेस्ट आहे, महाराष्ट्रभर ते फिरतात. अधूनमधून त्यांनी एखाद्या शाळेला भेट द्यावी, एखाद्या कॉलेजला भेट द्यावी आणि काय उपक्रम चालू मराठीचे फक्त बघायला मी म्हणतो, बाकीच्याचं काय मला आठवत नाही, करू नये असं माझं वाटतं, पण मराठीचे तर वाटतं निदान त्या शिक्षकांनी आपले किती विद्यार्थी तयार केले साहित्यामध्ये हे सुद्धा बघावं. आणि म्हणून त्या मला असं वाटतं त्या कॉलेजचा दर्जा, त्या कॉलेजात किती साहित्यिक निर्माण झाले याच्यावर अवलंबून आहे. आम्ही मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकत असताना मिलिंद महाविद्यालयाने साहित्याची जी निर्मिती केली किंवा परंपरा निर्माण केली, मला वाटतं महाराष्ट्रात फार थोड्या महाविद्यालयामध्ये झालेले आहे. यशवंत मनोहरसारखा महान कवी त्याच कॉलेजातून आलेलं, बाकीचे खूप आहेत, सगळ्यांची नावं घेतली. पण एवढंच मी म्हणे, आज आपण आमचा सत्कार करत असताना भाषाकारांना मी अशी विनंती करेन, आपण जे काही लिहितात विद्यार्थी त्यांचेसुद्धा अधूनमधून सत्कार करा. आणि सोलापुरातील बाकीचे जे टॅलेंट आहे दुसरेसुद्धा वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर, सेवाभावी संस्था आहेत, अशांचे सुद्धा अधूनमधून सत्कार करा. नुसत्याच लेखकाचे सत्कार करून नाही, तर त्याहीपेक्षा मित्रांचे सुद्धा सत्कार करावेत असं मला वाटतं. आपण आम्हाला सगळी धन्यवाद सर. या ठिकाणी या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ विचारवंत माननीय दत्ता गायकवाड सरांना ही विनंती, अगदी थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे देशमुख अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू महानवर सर, माझ्याबरोबर ज्यांचा सत्कार झाला आहे ते शाहीरदादा, संत साहित्याच्या अभ्यासिका नसीमाताई पठाण, कथालेखक योगीराज वाघमारे, माधव पवार, बंधू आणि भगिनी, धम्मपाल मासाळकरांनी जो उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्याच्या मनापासून आभार मानतो. त्यांच्या सहकार्याची मी आभार मानतो. मला ज्येष्ठ विचारवंताची उपाधी लावली. एवढ्या चांगल्या विचारवंतांच्या आपण बातम्या ऐकतो माझं खूप काय वाटतं. पण एक गोष्ट मला सांगायला लागेल की सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. सोलापुराने जो इतिहास निर्माण केला आहे तो सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे. तो स्वातंत्र्याचा लढा असेल, तो साहित्याचा लढा असेल, तो सामाजिक एकतेचा लढा असेल, सगळे मिळून सोलापूरकरांनी हा लढा निर्माण केलेला आहे आणि सोलापूर जिवंत राहिलेला आहे. अशा स्थितीमध्ये मी 25 वर्ष सामाजिक चळवळीवरती काम करत होतो. अनेक संस्थांशी माझा संबंध आहे, पण मी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीवरती, स्वातंत्र्य चळवळीची पुस्तकं आली, संत साहित्यावरती पुस्तकं आली, अनेक विषयावर केले, पण परिवर्तनावरती पुस्तकं आली नाही. आणि ते परिवर्तनात पुस्तकाचं काम, संशोधनाचं काम 20 ते 25 वर्ष चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाखाली त्यांनी पुस्तकाची दुसऱ्या आवृत्ती आता निघाली आहे आणि तिसरी पण लवकर.
हे का मला सांगावं लागतं की हे शहर घडत असताना केवळ स्वातंत्र्य सैनिकांनी शहर नुसतं घडवलं नाही, गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती पण लिहिले गेलेले आहे. नदाब सर म्हणाले की ते मूळचे पंढरपूरचे, सांगताना तुझ्यापूर्वी विचारलं मूळचे पंढरपूरचे ते. त्यांच्यामध्ये शाहिरी बाणा आला, पण तो शाहिरी बाणा समाज प्रबोधनाचा होता. ते एका जातीचा नव्हता, एका धर्माचा नव्हता. सर्व धर्मियांना घेऊन, सर्व जातींना घेऊन, सर्व कलावंतांना घेऊन शाहीर फाटे आणि ते नदाब सरांनी इतके वर्ष नसीमताई पठाण सातत्याने संत वाङ्मयावर घेत असतात. एवढं करूनही माणसांना पुन्हा त्याचा धर्म किंवा त्याची जात का दाखवली जाते दुर्दैवाची. खरं तर हा देश एकसंघ राहिला तो बाबासाहेबांनी लिहिलेल्या या राज्य संविधानामुळे. आणि हे संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्यातला प्रेमभाव, आपल्यातली माणुसकी, आपल्यातला मैत्रभाव आपण टिकवला पाहिजे. हा समाज एकसंघ टिकवण्यासाठी, हा देश एकत्र टिकवण्यासाठी आपण संविधानाच्या मार्गाने गेलं पाहिजे. हे काम मी 25 वर्षी केले आणि ते सोलापुरामध्ये, सोलापूर जिल्ह्यात नाही सर्व महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. मी माननीय कुलगुरूंना मी सांगू शकतो हे वैविध्यपूर्ण असलेले शहर हे एका भाषेचं नाही, एका धर्माचं नाही, एका जातीचं नाही, बहुभाषिकता हा इथला गुणधर्म आहे. आणि अशा या शहरामध्ये पुण्यश्लोक आहे ज्याचे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तिथं आलेले, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण माझे विचार ऐकून घेतले आणि मी थोडक्यात माझे विचार मांडले, त्याबद्दल आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जय भीम, जय भारत. मला एक बोलवल्याबद्दल अगदीच सर्वात प्रथम त्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं धन्यवाद. आणि ज्या पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली ते थोडंसं वेगळेपण होतं. बऱ्याच कार्यक्रमामध्ये जाण्याचा योगा घेतो आणि एक प्रथा म्हणून प्रत्येक वेळी समय लावली जाते, प्रतिमाचे पूजन केलं जातं. आणि मला इतकं काही वेगळेपण जे जाणवलं ते म्हणजे गेले जवळजवळ 75 वर्ष आणि याच्या पुढचे 75 वर्षामध्ये जे असतं ही जी घटना आहे, ही घटना देश छापेल आणि जे जगामध्ये जगप्रसिद्ध असणारी ही जी घटना आहे त्या घटनेचं संविधानाचं पूजन करून मला वाटतं आपण ह्या कार्यक्रमाचा प्रोग्राम जे सुरुवात केली त्याबद्दल, ह्या वेगळेपणाबद्दल मला आभार मानायचे आणि तुम्हाला खरंच धन्यवाद द्यायचे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी बऱ्याचशा कार्यक्रमाला इथं आल्यापासून जायला सुरुवात केली. या मंचावर असणारे जवळजवळ सगळे लोक आम्ही परत दुसऱ्या वेळा भेटतोय. त्यावेळी मला तेच भान झालं आणि आज तेच आठवण आहे. मला वाटते अवती सरांनी एक वाक्य बोललं की बाटली मारून हा सूर्य आहे म्हणून सांगण्याचा प्रकार आहे. एवढे चांदतारे असताना माझ्यावरती फक्त बाटली मारून हा सूर्य असं दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजन केला. मला वाटतंय त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि अशा व्यक्तीच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं हे भाग्य असतं. नेहमी आपण एक लक्षात घ्या, ज्यावेळी कंटाळवाना काही गोष्टी होतात तेव्हा कंटाळा येतो किंवा अगदी सुप्रभात असो किंवा एक सायंकाळ असो, त्या दोन्ही मधुर गाणे, मधुर कवी असं जर कानावर पडत असतील तर ते आल्हाददायक असतं. आणि म्हणून अशा एका संध्याकाळी, सायंकाळी अशा एवढ्या मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहणं म्हणजे एक आल्हाददायक आहे असं मला नेहमी वाटतं. मी तुमचा पुनश्च आभारी आहे आणि असाच योग यावा की पुन्हा पुन्हा आपल्या सानिध्यात येण्यासाठीचा आणि वेळ घालवण्याचा वेळ मिळावा. असे उपक्रम जे लोक घेतात ते खरंच महान असतात. आता सरांनी सांगितलं की मराठीमध्ये किती लिहिलं जाईल माहीत नाही. आता नवीन प्रकारामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक नवीन प्रकार आहे. ChatGPT नवीन प्रकार आहे की तुम्हाला जे काही पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे ते फक्त लिहा आणि तुम्हाला पानभर किंवा 2 पानं त्याचं पूर्णपणे लेखन मिळेल. मला वाटतं असंच काही मराठीमध्ये होईल. आणि
तशा गोष्टी तुमच्या मनातल्या गोष्टी यंत्रामार्फत लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, पण मराठीला मराठी कधी मरणार नाही लक्षात ठेवा. जरी आमचे विद्यार्थी नापास होत असतील तरी पण मराठीतच नापास होऊ देत, काही हरकत नाही. कारण एक लक्षात घ्या, जेवढी मराठी भाषा कठीण आहे किंवा जेवढी सौम्य आहे, जेवढी प्रेमळ आहे, तेवढी कुठलीही भाषा नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करा, इंग्लिशमध्ये किती मोठा माणूस असू द्या, किती छोटा माणूस असू द्या, पण यू असंच करू. मराठीमध्ये 2 ठिकाणी तुम्हाला जसा अभिमान द्यायचा आहे, तुम्हाला जसं संबोधन करायचं आहे, त्या दृष्टीने तुमची मराठी भाषा वाचली जाते, वळवली जाते. आणि म्हणून ती गोड आहे, तेवढी कडवट सुद्धा. मराठीमध्ये भांडणारे हे कडवटच असतात. इंग्लिशमध्ये तुम्ही भांडल्यानंतर कडवटपणा लक्षात येत नाही, मला वाटतं तुम्हीही जाणून घेतला. आणि म्हणून त्या मिश्र असणाऱ्या गोष्टी त्याचा फायदा घेण्यासाठी बऱ्याच वेळा आपण इंग्लिशमध्ये वाटतो. आपण मराठीत भांडत नाही. जरी आपण हार्डकोर मराठी असेल तरी मराठीत भांडत नाही, कारण मराठी शब्द फार पर्टिक्युलर असतात, ते इंग्लिश नाही. मला पट्टी मारायला फार सोपं. माझा अर्थ तसा नव्हता, माझा अर्थ होता तुम्ही तसा घेतला मला काय. त्यामुळे मला वाटतं मराठी किती बघणार. मराठी ही सतत ठेवत राहणारी भाषा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण लोकांनी सध्या करायला पाहिजे किंवा आपल्या भावंडांनी केलं पाहिजे, आपल्या मुलांनी केलं पाहिजे, ते म्हणजे वर्नॅक्युलर मीडियम म्हणून शिक्षण व्हायला पाहिजे. आज आमच्या मराठी शाळेची अवस्था खूप खराब आहे. माहीत नाही का, म्हणजे एका बाजूला CBSEला खूप असं प्राधान्य दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मराठी शाळा, ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या ओसाड पडत जातात. मग आमची मराठी जाणार कशी? आमची मराठी मुलं जाणार ते आणि कुठल्या शाळेत. त्यामुळे मराठी ही जगली पाहिजे, आमच्या मराठी शाळा जगल्या पाहिजे. आणि जेवढं महत्त्व CBSE स्कूलला दिलं जातं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व हे मराठी शाळा नसलं पाहिजे, अशी मागणी आपण करायला हरकत नाही करतात. आणि तसे प्रयत्न सरकारचे चालू. तर मला असं वाटतं की मराठीला कुठेही कमीपणा येणार, मराठी कधी संपणार नाही, ती नेहमी ठेवत नाही. आणि हे अगदी फार शिवाजी महाराजांच्या किंवा त्यांच्या अगोदरच्या काळापासून ही चालत आलेली गोष्ट आहे. किंवा मराठी ही राहणारच शेवटपर्यंत. फक्त आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि सगळ्यांनी त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. एक असेल की तुम्हाला इंग्रजी हे माध्यम शिकणं गरजेचं आहे. कम्युनिटी लँग्वेज इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला इंग्लिशच आहे, त्यामुळे इंग्लिश आलंच पाहिजे. त्याचं कधीही म्हणणार नाही फक्त मराठी जरूर नका. मराठीमध्ये जरी तुम्ही शिकला तरी तुम्हाला इंग्लिश त्याच लेवलचं आलं पाहिजे. कारण तुम्हाला जर अगदी परदेशामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय, उद्योग, धंदा किंवा ज्या काही गोष्टी तुमची प्रगती करायची असेल तर इंग्लिश ही गरजेची. परंतु इंग्लिश ही तुमची सेंकट लँग्वेज त्याच्यात ठेवायला हरकत. मी अभिमानानं सांगतो, मी अगदी छोट्या खेड्यामधून आहे जिथे लोकसंख्या 300 आहे. माझं 7वीपर्यंत शिक्षण हे मराठी शाळेत, जिल्हा परिषद शाळेत झालं. परंतु आज तुमच्या सगळ्या आशीर्वादाला तुमच्या समोर बोलण्याची मला संधी मिळाली. हे फक्त आणि फक्त मराठी. बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की आपण जबरदस्तीनं आपल्या मुलाला कॉन्व्हेंटला ॲडमिशन घेतो, इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेतो आणि घरात आपण अस्सल मराठीत बोलतो. त्या मुलाची वृद्ध अवस्था होती. म्हणजे अर्थ समजून कसा घ्यायचा. आणि बऱ्याच वेळा याच्यामध्ये सवय अशी लागते की मग मराठी ट्रान्सलेटेड इन इंग्लिश आणि इंग्लिश ट्रान्सलेटेड मराठी, त्यामुळे दोन्ही भाषा सत्याला समजतात. त्यामुळे मला असं वाटतं जर मी इंग्लिशचा हट्ट धरून तुम्ही मुलाला तुमच्या शाळेत इंग्लिश शाळेत टाकत असाल तर तुम्ही घरात इंग्लिश बोला. अदरवाईज त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकण्याची गरज नाही. आमच्या मराठी मिडियमच्या शाळासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकवतात. हे मी स्वतः माझं उदाहरण नाही, कारण मी इंग्लिश 8वीला सुरुवात केली. ABCD मी 8वीला शिकलो, हरकत नाही. आणि तुम्ही तुमच्या मदर टंगमधून जेवढं काही शिक्षण घेऊ शकता, जेवढं नॉलेज मिळतं तेवढं तुम्ही ज्या ती मदर टंग नाही त्याच्या वेगळ्या भाषेतून घ्यायला गेला तर तुम्हाला ते कधीही मिळत नाही. तुमची मुलं कधीही प्रगती करू शकत नाही. त्यामुळं जी काही भाषा तुमची असेल त्या भाषेतूनच त्या मुलाने शिक्षण घ्यावं. आणि मी स्पेसिफिकली मराठी म्हणत नाही, कारण सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. त्याला या शहराला खूप मोठा इतिहास आहे. आणि मी इथं आल्यानंतर मला पहिल्यांदा असं जाणवलं की सोलापूर हे एक शहर आहे, हे बहुभाषिक आहे म्हणूनच असू शकतं.
इथं सगळ्या ज्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात. शहर पूर्ण 2 दिवसासाठी बंद असतं आणि अशा प्रकारच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या किंवा आणखी अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम करणारं जगामध्ये पहिलं शहर असेल किंवा एकमेव शहर असेल जे एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंत्या पुण्यतिथ्या किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतात. बऱ्याच ठिकाणी फिरलो, परंतु असं वातावरण मला ते बघायला मिळालं. आणि मला दुसरा एक अभिमान असा आहे की आमच्या गव्हर्नर साहेबांनी, राज्यपाल साहेबांनी मला अशा विद्यापीठामध्ये पाठवलं की जिथं आजही आपण यावर्षीच 299 जयंती साजरी करतो पुण्यश्लोक कालिदास बोरकर यांची, आणि त्यांच्या व्यवस्थापनाची किंवा राज्य कारभाराची आजही पूर्ण जगामध्ये दखल घेतली जाते आणि त्यांनी समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत सोयी सुविधा पोचल्या पाहिजेत, त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. आणि त्यांच्यासारखा राजकारभार करणारे आजपर्यंत स्त्री म्हणून कोणीही जन्मलेलं नाही आणि पुढं जो जन्मलेलं असं मला वाटतं. एकमेव स्त्री अशा आहेत की ज्यांना त्यांचा राज्यकारभार, त्याचं व्यवस्थापन आजही अभ्यासलं जातं आणि ते इंग्लिश प्रदेशामध्ये अभ्यासलं जातं अशी एकमेव व्यक्ती आहे. मला वाटतं इथेच तुम्हाला सांगायला हरकत नाही की विद्यापीठ पुण्यश्लोक कालिदास बोरकर यांची 299वी जयंती ही 5 दिवसाचा प्रोग्राम करून साजरी करत आहे. उद्या फटकुले सभागृहामध्ये कॅनव्हास पेंटिंगची स्पर्धा आहे, ती सकाळी 11 वाजता सुरू होते. त्याच्यानंतर परवा फटकुले सभागृहामध्येच 30 तारखेला फटकुले सभागृहामध्ये नाट्यप्रयोग आहे. जनता राज्य न्यूज चॅनल आयोजित जीवनगौरव पुरस्कार या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, त्याच पद्धतीने प्रसिद्ध उद्योगपती महादेवजी कोकणुरे, त्याच पद्धतीने या जीवनगौरव पुरस्काराचे सर्व मानकरी, सन्माननीय सर्व अतिथी, आपण या कार्यक्रमाला आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यानंतर जनता राज्य न्यूज चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतोय. त्याच पद्धतीने सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरूंच्या अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. जय हिंद.